नमस्कार। तर आज आपण पाहणार आहोत पनीर चिली मसाला, जो बनवायला अगदी सोपा आणि खायलाही खूप टेस्टी। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर आपल्याला मीडियम साइज मध्ये कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून त्याच्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर, लाल मिर्च पावडर, मीठ आणि धना पावडर आपल्याला घालून घ्यायचे आहे। हे सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पनीरला पूर्णपणे ते मिश्रण लागलं पाहिजे। त्याच्यानंतर आपल्याला आता पुढची तयारी करायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत आणि टोमॅटो ही आपल्याला मीडियम साइज मध्ये कट करायचे आहेत। पाहू शकता टोमॅटो या प्रकारे आपण कट करून घेतलेले आहेत। इथे आपली टोमॅटो आता कट करून झालेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला कांदा घ्यायचा आहे। कांद्याची 4 फोडी करून त्याला सोलून घ्यायचा आहे। त्याला आपल्याला कट करायचा नाही, फक्त आपल्याला सोलून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण कांदा सोलून घेतलेला आहे। त्याच्यानंतर शिमला मिरची सुद्धा आपण त्याच पद्धतीने मीडियम साइजची कट केलेली आहे। शिमला मिरची छोटी पण नाही आणि मोठी पण नाही, आपल्याला मीडियम साइजचीच लागणार आहे, म्हणजे पनीर चिली मध्ये दिसायला छान दिसतं, त्याची चव ही छान उतरली जाते। त्याच्यानंतर हे सर्व सामान आपण आता एकत्र करत आहोत। त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यामुळे मिक्सर मध्ये अद्रक लसूण बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि आपलं पनीर फ्राय करून घेणार आहोत। पनीर आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही पनीर फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे। हे पनीर अजिबात कढईला चिकटत सुद्धा नाही, त्याच्यामुळे तळायला सुद्धा आपल्याला एकदम इझी जातं। पनीर आपलं छान पैकी असं फ्राय झालेलं आहे। त्याच्यानंतर मी आता एका प्लेट मध्ये पनीर काढून घेणार आहे। पाहू शकता किती छान आपल्या पनीरला कलर आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवायची आहे। त्याच्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून त्याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत, जी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। लागेल तेवढं तेल कढईत ठेवून आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालून चांगलं फ्राय करणार आहे। त्याच्यानंतर कांदा घालून थोडं हलवून घेणार आहे छान असं। याच प्रकारे आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे। शिमला मिरची ही 1 मिनिटभर हलवली की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो ही थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। या सर्व भाज्या अशा परतून झाल्या, चवीनुसार मीठ ही आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे। त्याच्यानंतर भाज्या अशा आपल्या शिजल्या जातात। त्याच्यानंतर आपल्याला सोया सॉस, चिली सॉस आणि शेजवान चटणी घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही याचा कलर ही छान आलेला आहे। त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ना कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याची, ती आपण याच्यामध्ये ऍड केली आहे। त्याच्यानंतर आपण पनीर घालून घेऊन सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। सर्व असं चांगलं आपल्याला एकजीव करायचं आहे आणि तयार आहे आपली पनीर चिली मसाला। चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा। चला बाय।